काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी जोडले गेलेले आहेत। सपकाळजी, ही घटना आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे आपल्याला कल्पना आहे। औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता जाडपोळीपर्यंत येऊन पोहोचलाय। निश्चित मात्र सुद्धा सर्वप्रथम आपल्याला नागपूर शांत करण्याच्या अनुषंगानं प्रयत्नांची आवश्यकता आणि सर्वांनी शांततेचं आवाहन केलं पाहिजे। कारण नागपूर शहर हे 300 वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे आणि या गावात सर्वांनी एकोप्याने गुण्यागोविंदाने राहावं हा त्या गावाची परंपरा आहे, तो त्यांचा संस्कार आहे। आणि ताजुद्दीन बाबाचं दर्गा एकीकडे जो हिंदू मुस्लिम लोक दोन्ही त्या ठिकाणी जातात आणि दुसरीकडे रामाचा रथ जो आहे तो हिंदू मुस्लिम दोन्ही त्याला ओढतात। या परंपरा असणाऱ्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर येणं आणि तेही असं म्हटलं जातंय की ते बाहेरून आलेले आहेत, ते निश्चित कायदा आणि सुव्यवस्थेच्या पुढचं मोठं एक संकट आहे। किंबहुना ही परिस्थिती का निर्माण झाली याबाबत देखील मोठ्या चौकशीची आणि त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। मात्र सुद्धा शांतता नांदली पाहिजे। यात अत्यंत गंभीर बाब म्हणजे मुख्यमंत्री ज्या गावचे आहेत, गृहमंत्री ज्या गावचे आहेत, त्यामध्ये गृह विभागाची लखतर अशी वेशावर टाकलं जाणं ही गंभीर बाब आहे। मंत्रिमंडळातील सदस्य देवेंद्र फडणवीसजीच्या एकामागे एक बेताल आणि चेतावणीखोर विधानं करत आहेत आणि एकंदरीत निवडणुका ह्या झालेल्या आहेत, त्यांना मोठा मॅन्डेट मिळालेला आहे आणि असं असताना व्यवस्थित शांततेने गुण्यागोविंदाने विविधतेत एकता भारतची विशेषता ही भूमिका घेऊन पुढे न जाता या प्रकारे सत्ताधाऱ्यांकडून जर असा प्रयत्न होत असेल तर निश्चित हा दुःखद आहे। माझी त्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये येणाऱ्या काळात सामाजिक सौहार्दता सद्भावना वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करावेत ही माझी सरकारला आणि मंत्रिमंडळातील सदस्यांना देखील विनंती आहे। सपकाळजी, या दगडफेकीमध्ये काही पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती आहे। दगडफेक दोन्ही बाजूने झाल्याचं कळतंय। आज दिवसभर आपल्याला कल्पना आहे काय झालंय की बजरंग दलाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेली होती, त्याच्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण प्रकार याकडे तुम्ही कसं पाहताय? याकडे ह्या मागे सरकारच्या मंत्रिमंडळाचं जे फेल्युअर आहे ते लपवण्याकरता कुठेतरी राजकीय पातळीवर प्रयत्न केला जात आहे असाही माझा आरोप आहे। आज आरोप करण्याची वेळ नाही, मात्र दुर्दैवाने आपल्या प्रश्नाला साथ देण्याच्या अनुषंगाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेचे 1,500चे 2100 काळाचे पे केले नाही। त्यामध्ये लाडक्या बहिणीला 10 लाख कट, त्या ठिकाणी 10 लाखाच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीची घोषणा केली ती झाली नाही आणि उद्योगपतींच्या घशात महाराष्ट्र टाकण्यात जाण्याच्या अनुषंगाने प्रयत्न चालू असताना मूळ मुद्द्याकडून दुसरीकडे लक्ष वेधण्याकरता या ठिकाणी अशा दंगली हेतुपुरस्पर घडून आणल्या जात आहेत का, हा देखील एक गंभीर चिंतनाचा विषय आहे। आणि महाराष्ट्रातली सद्भावना ही लयात जात असताना सर्व नागरिकांनी, सर्व जबाबदार प्रतिनिधींनी आणि आपण सर्वांनी मिळून ही सद्भावना वृद्धिंगत सपकाळजी, तुम्ही देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। आज आपण पाहतोय शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे। धन्यवाद।